नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत क्वाईटचा वापर, क्वाईट नाही क्विट, लक्षात घ्या, क्विट. क्विटचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. क्वाईटचा वापर आपण लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे, त्यांचं डिफरन्स काय आहे, कसा उपयोग केला जातो ते. आता हे आहे क्विट. क्विट म्हणजे क्विटचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. आता त्यांचा वापर केव्हा केला जातो, उपयोग केव्हा केला जातो आणि नेमका त्याचा अर्थ काय होतो ते बघू आता. क्विटचा वापर, उपयोग म्हणजे अर्थ काय होतो बघा. सोडणे, त्याग करणे, काम थांबविणे, मुक्त होणे, हक्क सोडून देणे, कर्जमुक्त झाल्याचे जाहीर करणे, अशा अर्थाने हा शब्द वाक्यांमध्ये वापरला जातो. आता क्विटची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. पहिलं वाक्य बघा. त्याने 5 वर्षापूर्वी धूम्रपान सोडले. त्याने 5 वर्षापूर्वी धूम्रपान सोडले. आता सोडले भूतकाळ आहे म्हणून काय आलेलं आहे, क्विट आलेलं आहे. लक्षात घ्या. वाक्य ना, ही क्विट स्मोकिंग 5 इयर्स ॲगो. ही क्विट स्मोकिंग 5 इयर्स ॲगो. 5 इयर्स म्हणजे 5 वर्षापूर्वी. ॲगो, ॲगो म्हणजे पूर्वी आणि 5 वर्ष म्हणजे 5 इयर्स म्हणून. स्मोकिंग करणे म्हणजे धूम्रपान, क्विट करणे म्हणजे सोडणे आणि त्याने म्हणजे ही. ओव्हरऑल सेंटेन्स, ही क्विट स्मोकिंग 5 इयर्स ॲगो. ही क्विट स्मोकिंग 5 इयर्स ॲगो असं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. मी वाईट सवयी सोडण्या इतपत मजबूत होतो. मी वाईट सवयी सोडण्या इतपत मजबूत होतो. वाक्य आहे ना, आय वॉज स्ट्रॉंग इनफ टू क्विट डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट्स. आय वॉज स्ट्रॉंग इनफ टू क्विट डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट्स. डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी, लक्षात घ्या. क्विट म्हणजे काय करणे, सोडण्या इतपत, म्हणून इनफ आहे इतपतसाठी. वॉच काय आलेला आहे कारण होतो, भूतकाळ आहे म्हणून, आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, म्हणून वाक्य झालेलं आहे आय वॉज स्ट्रॉंग इनफ टू क्विट डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघा. जर मला जास्त पैसे मिळाले नाहीत तर मी सोडून देईन. जर मला जास्त पैसे मिळाले नाहीत तर मी सोडून देईन. वाक्य येणार. वाक्य कसं आहे बघा. इफ आय डोंट गेट मोर आय विल क्विट. इफ आय डोंट गेट मोर आय विल क्विट. इथे बघा, मी सोडून देईन नंतर आहे, म्हणजे ते आय विल क्विट असं आलेलं आहे. मोर म्हणजे जास्त मिळणे. जर मला जास्त पैसे मिळाले नाहीत ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, इफ आय डोंट गेट मोर. इफ आय डोंट गेट मोर म्हणजे मला जर जास्त पैसे मिळाले नाहीत, मोर म्हणजे पैसे मिळाले नाही, तर आय विल क्विट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. तिने अशी नोकरी सोडणे खरोखरच मूर्खपणाचे होते. तिने अशी नोकरी सोडणे खरोखरच मूर्खपणाचे होते. वाक्य ना, शी वॉज रिअली स्टुपिड टू क्विट हर जॉब लाईक दॅट. शी वॉज रिअली स्टुपिड टू क्विट हर जॉब लाईक दॅट. वॉज रिअली स्टुपिड म्हणजे काय, खरोखरच मूर्खपणाचं, म्हणून इथे आलेलं आहे वॉज रिअली स्टुपिड टू क्विट. क्विट म्हणजे सोडणे, हर जॉब तिचा जॉब, लाईक दॅट अशा प्रकारे असं आहे ते. शी वॉज रिअली स्टुपिड टू क्विट हर जॉब लाईक दॅट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं बघा. मी माझी नोकरी सोडली. मी माझी नोकरी सोडली. वाक्य ना, आय क्विट माय जॉब. आय क्विट माय जॉब.
क्विट म्हणजे सोडणे. माय जॉब म्हणजे माझी नोकरी. मी म्हणजे आय आलेलं आहे. साधं वाक्य आहे, सिम्पल. म्हणून आय क्विट माय जॉब असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य. आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे. आम्ही आता सोडणार नाही. आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे. आम्ही आता सोडणार नाही. वाक्य ना, वी ओनली जस्ट स्टार्टेड. वी आर नॉट गोइंग टू क्विट नाव. वी ओनली जस्ट स्टार्टेड म्हणजे आत्ता जवळ नुकतीच सुरुवात केली आहे ओनली. म्हणून इथे ओनली जस्ट स्टार्टेड केलेलं आहे. वी आर नॉट गोइंग टू क्विट नाव म्हणजे आता आम्ही काय ते सोडणार नाही असं आहे ते. आम्हीसाठी वी आलेलं आहे आणि आर आलेलं आहे कारण वी असल्यामुळे अनेकवचन असल्यामुळे कर्ता असल्यामुळे आर आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं. त्यांनी का सोडले. त्याने का सोडले. वाक्याना व्हाय डिड ही क्विट. व्हाय डिड ही क्विट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. का हो किंवा नाही उत्तर येत नाही त्याचं म्हणून कासाठी व्हाय यूज केलेलं आहे. लक्षात घ्या. सविस्तर उत्तर येतं त्याचं म्हणून कासाठी व्हाय यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही आहे कारण त्यानेसाठी ही आलेलं आहे. डीड वापरलेला आहे सहाय्यकारी क्रियापद कारण साधा भूतकाळ असल्यामुळे साध्या भूतकाळात डीड वापरलं जातं. ही आणि क्विट म्हणजे सोडणे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं. चला आता इथे थांबूया, सोडूया आणि उद्या पुढे चालू ठेवूया. चला आता इथे थांबूया किंवा चला आता इथे सोडूया म्हणजे थांबूया थोडा वेळ, सोडूया एवढे पण आणि उद्या पुन्हा आपण इथून काय करूया चालू ठेवूया असं आहे. वाक्याना लेट्स क्विट हियर अँड कंटिन्यू टुमॉरो. लेट्स क्विट हियर अँड कंटिन्यू टुमॉरो. कंटिन्यू टुमॉरो म्हणजे पुढे चालू ठेवूया उद्या असं आहे. टुमॉरो म्हणजे उद्या आहे. कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे. क्विट करणे म्हणजे थांबूया, सोडूयासाठी. अशा प्रकारे लेट्स यूज केलेला आहे कारण थांबूया, सोडूया, जाऊया, खाऊया ह्याच्यासाठी लेट्स यूज करतात. लक्षात घ्या. ह्याचं डिटेलमध्ये आम्ही दिलेलेच आहेत व्हिडिओ. तुम्हाला लक्षात आलं नसेल तर तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. राजीवला कर्जमुक्त व्हायचे आहे. राजीवला कर्जमुक्त व्हायचे आहे. वाक्याना राजीव वॉन्ट्स टू क्विट हिज डेब्ट्स. राजीव वॉन्ट्स टू क्विट हिज डेब्ट्स. हिज डेब्ट्स म्हणजे कर्जमुक्त आहे अँड वॉन्ट्स म्हणजे व्हायचे आहे म्हणून वॉन्ट्स टू क्विट म्हणजे व्हायचे आहे म्हणून राजीव वॉन्ट्स टू क्विट हिज डेब्ट्स. साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं त्याच्यामुळे वॉन्टला ॲस लागलेला आहे हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं. तिने कोणतीही सूचना न देता सोडले. तिने कोणतीही सूचना न देता सोडले. वाक्य आहे ना शी क्विट विदाऊट एनी नोटीस. शी क्विट विदाऊट एनी नोटीस. विदाऊट म्हणजे कोणतीही, एनी नोटीस म्हणजे कोणतीही सूचना असं आहे ते. म्हणजे न देता कोणतीही सूचना न देता तिने सोडलं असं आहे वाक्य ते. तीसाठी शी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं. पण सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे. पण सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे. इथे वाक्य बघा. बट व्हॉट इज द बेस्ट वे टू क्विट. बट व्हॉट इज द बेस्ट वे टू क्विट अँड क्वेश्चन्स मार्क. बट आलेला आहे कारण पणसाठी. त्याच्यानंतर काय आहे कोणता आहे म्हणून व्हॉट यूज केलेला आहे. इज द बेस्ट वे म्हणजे सर्वोत्तम मार्ग आणि सोडण्यासाठी क्विट यूज केलेला आहे. ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं. बरं ते पूर्णपणे सोडू नका. बरं ते पूर्णपणे सोडू नका. वाक्याना वेल डोंट क्विट ऑन इट एंटायरली. वेल डोंट क्विट ऑन इट एंटायरली. एंटायरली लक्षात घ्या. एंटायरली म्हणजे पूर्णपणे. लक्षात घ्या. सोडू नकासाठी डोंट यूज केलेला आहे. सोडण्यासाठी क्विट यूज केलेलं आहे. वाक्याला आलेलं आहे वेल डोंट क्विट ऑन इट एंटायरली. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं. जर ते खूप कठीण असेल तर तुम्ही सोडू शकता. जर ते खूप कठीण असेल तर तुम्ही सोडू शकता. जरसाठी इफ वापरलेला आहे खाली बघा. इट इज टू हार्ड म्हणजे ते कठीण असेल, खूप कठीण असेल तर. इफ इट इज टू हार्ड यू कॅन जस्ट क्विट. इफ इट इज टू हार्ड यू कॅन जस्ट क्विट म्हणजे तुम्ही काय करू शकता ते थांबू शकता तिथे किंवा सोडू शकता कठीण असेल तर. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. माझा विश्वास आहे की तुम्ही ते करू शकता.
आता सोडू नका. माझा विश्वास आहे की तुम्ही ते करू शकता. आता सोडू नका. वाक्य ना, आय बिलीव्ह यू कॅन डू इट. आय बिलीव्ह यू कॅन डू इट. डोंट क्विट नाव. आय बिलीव्ह यू कॅन डू इट. डोंट क्विट नाव. क्विट नाव म्हणजे आता सोडू नका. बिलीव्ह आहे म्हणजे विश्वास आहे. आय बिलीव्ह यू कॅन डू इट असं आहे ते. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही ते करू शकता, त्यामुळे तुम्ही सोडू नका. म्हणून डोंट क्विट नाव असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य बघा. जर तुम्हाला आजारी वाटत असेल तर तुम्ही सोडा आणि घरीच आराम करा. जर तुम्हाला आजारी वाटत असेल तर तुम्ही सोडा आणि घरीच आराम करा. वाक्य ना, इफ यू फील सिक यू शुड जस्ट क्विट अँड रेस्ट ॲट होम. इफ यू फील सिक म्हणजे तुम्हाला आजारी वाटत असेल तर यू शुड जस्ट क्विट म्हणजे तुम्ही काय तिथे सोडा, तुम्ही सोडा. आणि म्हणजे अँड रेस्ट ॲट होम. रेस्ट ॲट होम म्हणजे आराम करा, घरीच आराम करा असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य. आपण खेळत असलेला खेळ खूप कंटाळवाणा आहे, मला सोडून द्यायचा आहे. आपण खेळत असलेला खेळ खूप कंटाळवाणा आहे, मला सोडून द्यायचा आहे. वाक्य बघा, आपण खेळत असलेला खेळ खूप कंटाळवाणा आहे, हे वाक्य बघा कसं आलेलं आहे ते. द गेम वी आर प्लेईंग इज सो बोरिंग. द गेम वी आर प्लेईंग इज सो बोरिंग. इथे बघा द गेम म्हणजे आपण जो गेम खेळत आहोत, आपण वी आर प्लेईंग इज सो बोरिंग म्हणजे तो खेळत आहोत तो आपण काय आहे, बोरिंग आहे, कंटाळवाणा आहे. खूप म्हणजेसाठी सो यूज केलेला आहे. तर आता काय करायला पाहिजे, तर मला सोडून द्यायचं आहे, मला खेळायचं नाही आहे. वाक्य ना, आय वॉन्ट टू क्विट. आय वॉन्ट टू क्विट. ओव्हरऑल सेंटेन्स, द गेम वी आर प्लेईंग इज सो बोरिंग, आय वॉन्ट टू क्विट असं आलेलं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं. इतके गोड खाणे सोडून दे, ते तुझ्या दातांसाठी वाईट आहे. इतके गोड खाणे सोडून दे, ते तुझ्या दातांसाठी वाईट आहे. वाक्य आहे ना, क्विट इटिंग सो मेनी स्वीट, इट्स बॅड्स फॉर युअर टीथ. क्विट इटिंग सो मेनी स्वीट, इट्स बॅड्स फॉर युअर टीथ म्हणजे दातांसाठी वाईट आहेत. वाईट असणे म्हणजे बॅड असणे आणि युअर टीथ म्हणजे तुझ्या दातांसाठी. क्विट करणे म्हणजे सोडून देणे असं वाक्य आलेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य बघा. पर्यवेक्षकाने म्हणजे सुपरवायझरने सोडल्याने इंटर्नशिप बिघडली. पर्यवेक्षकाने म्हणजे सुपरवायझरने सोडल्याने इंटर्नशिप बिघडली. वाक्य येणार, द इंटर्नशिप फेल अवे वेन द सुपरवायझर क्विट. द इंटर्नशिप फेल अवे वेन द सुपरवायझर क्विट म्हणजे ज्यावेळी सोडली म्हणून वेन यूज केलेला आहे. द सुपरवायझरने ते सोडली, जॉब सोडली, त्याच्यानंतर इंटर्नशिप काय झालेली आहे ती बिघडलेली आहे असं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं. तुमचे छंद सोडू नका किंवा तुमचे छंद सोडू नकोस. वाक्य ना, डोंट क्विट ऑन युअर हॅबिट्स. डोंट क्विट ऑन युअर हॅबिट्स नॉट हॉबीज. हॉबीज म्हणजे छंद, हॅबिट्स म्हणजे सवयी, त्यामुळे लक्षात घ्या. हॉबीज म्हणजे छंद हे लक्षात घ्या. डोंट क्विट ऑन युअर हॉबीज म्हणजे काय करू नका, तुमचे छंद काय करू नका, सोडू नकाच. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य. मी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कधीही सोडणार नाही. मी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कधीही सोडणार नाही. सोडणार नाही भविष्यकाळ आहे, फ्युचर टेन्स आहे, त्याच्यामुळे काय आलेलं आहे, विल यूज केलेलं आहे. नाहीसाठी नेवर यूज केलेलं आहे. वाक्य बघा. आय विल नेवर क्विट ट्राईंग टू लर्न न्यू थिंग्स. आय विल नेवर क्विट ट्राईंग टू लर्न न्यू थिंग्स. ट्राईंग टू लर्न न्यू थिंग्स लक्षात घ्या. ट्राईंग म्हणजे प्रयत्न करणे, म्हणजे प्रयत्न करणे नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा. ते मी काय करणार नाही, सोडणार नाही असं आहे ते. म्हणून आय विल नेवर क्विट ट्राईंग टू लर्न न्यू थिंग्स. अशा प्रकारे क्विटचा वापर कसा केला जातो, काय केला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांचा मेनली अर्थ काय होतो मराठीमध्ये तो लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर कशी वाक्य बनवली जातात, त्याच्यामध्ये कसं चेंजेस होत जातात हे पण लक्षात घ्या. खूप महत्त्वाची आहेत, बोलली जातात ती, दररोजच्या वापरात पण ती यूज केली जातात, त्याच्यामुळे इग्नोर करू नका. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ.
प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, लिंक्डइन अकाउंट आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ, इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तसेच आमचा न्यू यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1. त्याचप्रमाणे त्याची हँडल लिंक आहे @swapnilnaik1. तो पण खूप महत्त्वाचं आहे. तिथे आम्ही वेगवेगळे शब्द वगैरे तुम्हाला देत असतो. तिथे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल, कारण व्हॉकॅब्युलरी पण तेवढीच महत्त्वाची आहे. हे जाणून आम्ही तो चॅनल बनवलेला आहे. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन, नवीन वाक्य घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.